राहाता तालुक्यातील केलवड गावामध्ये अनेक दिवसांपासून हिरवट आणि पिवळसर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे। गावाच्या पाणी योजनेच्या माध्यमातून हे पाणी गावास पिण्यासाठी पुरवलं जातं। या पाण्याचा अतिशय उग्र वास येत असून हा प्रकार प्रशासनाच्या आणि गावातील राजकीय पुढाऱ्यांना माहीत असून देखील या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे। जीवन प्राधिकरणाच्या योजनेअंतर्गत गावास पाणी पुरवठा केला जातो, पण हे पाणी पिण्यासाठी वापरू नये असं आवाहन ग्रामपंचायतीनं केले। त्यामुळे हे पाणी धुणी भांडी आंघोळीला वापरलं जातं। जनावरांनाही हे पाणी पाजलं जाते आणि पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते भटकंती। या सर्व गोष्टींमुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गमे यांनी गावाला कसं स्वच्छ पाणी देता येईल हे प्रशासनानं बघावं अशी विनंती केली आहे। आमच्या गावाच्या हिताच्या दृष्टीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी साठवण तलावासाठी एक्सप्रेस फिल्टरची खूप मोठी मदत केली। 24 तास लाईट उपलब्ध आहे, पण दुर्दैव असं आहे ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळं ते जे पाणी तलावात येतं त्याची गळती खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि ते जे तलावात जे पाणी आहे ते पूर्ण पाणी जे तलावामध्ये आहे त्याची गळती असल्यामुळं ते लवकर संपून जातं आणि लोकांचं जे काही कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांचे त्याच्यावर लक्ष नाही आणि लक्ष नसल्यामुळं असं होतं आहे की पूर्ण दाबाने लोकांना पाणी मिळत नाही। 8-8, 10-10 दिवस लोकांना ते पाणी सोडत नाही आणि पाणी सोडता त्या पाईपलाईनला, त्या पाईपलाईनमध्ये लिकेज एवढं आहे की ते पाणी निम्मं पाणी व्यस्त वाया जातं आहे गावचं, म्हणजे त्याचा काही उपयोगच होत नाही आणि जे काही पाणी जे येतं आहे ते पाणी फिल्टर करायला पाहिजे, ते फिल्टर न करता सोडतात। ते इतकं दुर्गंधी आणि इतकं शेवाळयुक्त पाणी येतं की त्याला काही सीमा नाही, म्हणजे ते लोकांनी आंघोळ केले तरी 2 दिवस वास जात नाही, म्हणजे दुर्दैवाने ते पाणी असूनही वापरता येत नाही, इतकी भीषण अवस्था झाली आहे। आणि ग्रामपंचायतीचे जे पदाधिकारी आहे आणि जे काही कर्मचारी आहे त्यांचं बिलकुल त्याच्याकडे लक्ष नाही, हे मोठं दुर्दैव आहे। नाही तर नामदार साहेबांनी आणि सुजयदादा विखे पाटलांनी आमच्या सर्व सोयी परिपूर्ण केल्या आहेत, पण या ढिसाळ कारभारामुळं त्या परिपूर्ण सोयीला गालबोट लागू राहिले, अशी सध्याची परिस्थिती आहे। दरम्यान ग्रामसेवक उंडे यांना विचारलं असता गावाला पिण्याचं पाणी ग्रामपंचायत देतच नाही। 2007 पासून फिल्टर प्लांट बंद असल्याचं त्यांनी सांगितलंय। पाटाला आलेलं पाणी तळ्यात घेऊन डायरेक्ट नागरिकांसाठी पुरवलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान यावेळी काही ग्रामस्थांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। तर आमच्या वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याची खूप मोठी टंचाई भासू राहिली आहे, तर त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतमार्फत जिल्हाधिकारी प्रांतसाहेब आणि तहसीलदार यांना पाठपुरावाही केला। पाठपुरावा केल्याच्या नंतर प्रांत अधिकारी व तलाठी सर्कल साहेब हे गावात येऊन त्यांनी पाहणी केली। पाहणी केल्याच्या नंतर काय आलं, पावसाचं पाणी विहिरीमध्ये साचलं असल्यामुळं प्रांतसाहेब बोलले का विहिरींना पाणी आहे त्याच्यामुळे काय तुम्हाला टँकर देता येणार नाही, तर त्यांनी ती चांगली चौकशी करून विचारपूस करून गावासाठी पाण्याचे टँकर आणावे अशी मी त्यांना विनंती करतो। तळ्यात पाणी आल्याशिवाय आम्हाला पाणी नाही, आता महिनाभर आम्हाला पाणी नव्हतं। लोक 500 रुपयाने टँकर विकत घेत होते दादा। आता पाण्याची काय परिस्थिती गावात? आता आहे 6 दिवसांनी 10 दिवसांनी ते बी एक हांडे नंबराला लागले, जवळ पाठाला येतं। पाणी चांगलं आहे का? स्वच्छ पाणी आहे का? स्वच्छ नाही पाणी। मग कसं आहे नेमकं आता हिरवं पाणी। पाण्याची परिस्थिती अशी आहे का जवळपास 15 वर्षापासून केलवडला पिण्याचं पाणी नाही आहे आणि पाटाला जे पाणी येतं ते पूर्णपणे हिरव्या रंगाचं आहे आणि तेच पाणी नळाला सर्रास ग्रामपंचायत तसा पाणी पुरवठा करते। त्यामुळे आणि ग्रामपंचायतीने अशी एक विनंती केली आहे की हे जे पाणी दिलं जातं ते पिण्यासाठी वापरलं नाही पाहिजे, परंतु ते जर असं सांगतात की पिण्यासाठी हे पाणी वापरायचं नाही, तर मग ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचं काय करायचं? प्रांतसाहेबांनी इथं पाणी केली, पाणीनंतर त्यांनी जो अहवाल पाठवला त्याच्यामध्ये असं लिहिलं की पाटाला पाणी येणार आहे आणि त्या पाटाचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं। मग ग्रामपंचायतीने हा मुद्दा का उपस्थित केला नाही की हे हिरवं पाणी गाव पिऊ शकत नाही आणि तुम्ही आम्हाला पाणी टँकर मंजूर का करू शकत नाही, असा प्रश्न दडपण्यात आला। म्हणजे याप्रसंगी गावातील बाळासाहेब गमे, आप्पासाहेब सोनवणे, बाळासाहेब तुरकणे, भागवत वाघे, संदीप गमे, दीपक कांदळकर, नितीन गमे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, S9 मीडिया, राहाता।